विश्व कल्याणाचा मध्यम मार्ग दाखविणारे करुणेचे महासागर महाकरुणी तथागत भगवान बुद्ध या भारत देशाचे दिग्विजय नेते, भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार, भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूजा आणि पवित्र स्मृती विवाह पंचामृता बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या विद्यमान संरक्षक आदरणीय माओ सिकंदराज आंबेडकर, संस्थेचे राष्ट्रीय ट्रस्टी आणि कार्याध्यक्ष आदरणीय बुद्ध अशोक आंबेडकर, ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश सावलिया यांच्या धम्ममंगल कार्याला दिवावंदन. आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा सिद्धार्थ कॉलनी शक्तीच्या माध्यमातून वर्षावास प्रवचन मालिकेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आजचं मला वाटतं 11वं पुष्प या ठिकाणी झुकलं जात आहे. या वर्षावास प्रवचन मालिकेचे सन्माननीय अध्यक्ष आणि शाखेचे अध्यक्ष आदरणीय आमचे मित्र आदरणीय प्रताप नवरे गुरुजी, उपस्थित आदरणीय शाखेचे सन्माननीय सरचिटणीस बेले गुरुजी आणि उपस्थित आमच्या झोन क्रमांक 5चे संघटक, आणि मला वाटतं 2 दिवसापूर्वीच त्यांचा वाढदिवस झालेला आहे आणि त्यांची आज या ठिकाणी उपस्थिती मला अपेक्षित होती, त्या पद्धतीने झाली. त्याबद्दल मी त्यांनाही सुद्धा सैन्यजयी करून मी सर्वांची नावं न घेता आजचा हा विषय मीच उशिरा आलो, कारण मी लांब होतो. गुरुजींना म्हटलं कदाचित मी पोहोचू शकणार नाही, परंतु खूप काही ॲडजस्टमेंट केलं आणि या ठिकाणी येऊन पोहोचलो. शाखेमध्ये ज्यावेळेस प्रवचनकार म्हणून आपण नाव दिलं जातं त्यावेळेस आपली तिथं पोहोचणं नैतिक जबाबदारी असते. जर आपण पोहोचूच शकत नाही तर मग त्याला आपण काही करू शकत नाही, परंतु पोहोचण्याचा आपण प्रयत्न नक्की केला पाहिजे आणि तो प्रयत्न केला आणि या ठिकाणी पोहोचलो. आणि आपल्याला मला जसा अवगत आहे विषय, खरं तर मी पहिल्यांदाच आपल्याला सांगतो की हा जो विषय आहे बौद्धांची आचारसंहिता, हा ना मी कुठे ऐकला ना कुठे वाचला, कुठेच वाचला नाही आणि कुठे ऐकलाही नाही. मला ज्या ज्ञानात होतं, माझ्या ज्ञानामध्ये जी भर पडलेली आहे त्या अनुषंगाने तो विषय मी तयार केला आणि मला वाटते गेल्या 15 दिवसापूर्वीच तो सोशल मीडियावरती पण मी टाकून दिला. बौद्धांची आचारसंहिता हा विषय इतका महत्त्वाचा आहे, इतका महत्त्वाचा आहे की आम्ही 1956 पासून ते आजपर्यंत त्याच्याकडे आम्ही डुंकुनी पाहिलं नाही, त्याच्याकडे आम्ही डुंकुनी पाहिलं नाही. आणि म्हणून जर आमची आपण म्हणतो की आरक्षणाने आमची प्रगती झाली, काही लोक म्हणत असतील तर तो त्यांचा गैरसमज आहे. आमची जर प्रगती झाली असेल तर केवळ आणि बौद्ध धर्म आम्ही स्वीकारल्यामुळे झाली, परंतु मला असं वाटतं की ही आमची थोडीशीच प्रगती झालेली आहे. कारण बाबासाहेबांनी ज्या उद्देशाने हा बौद्ध धर्म आम्हाला दिला, तर बाबासाहेबांना वाटतं नव्हतं की एवढा कालावधी लागेल माझ्या समाजाला बौद्ध धर्म समजायला. त्यांच्याकडे वेळ खूप कमी मिळाला आणि थोड्या दिवसामध्ये बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती तुम्हा आम्हाला बौद्ध धर्माच्या ओठीमध्ये बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला टाकलं. आणि केवळ दलितांनाच नव्हे, म्हणजे केवळ जो अस्पृश्य असणारा पूर्व आश्रमीचा महार समाज तोच केवळ बौद्ध धर्म स्वीकारावा अशी बाबासाहेबांची संकल्पना नव्हती किंवा हेतू सुद्धा नव्हता. तर बाबासाहेबांनी या देशातील प्रत्येक नागरिक, मग तो कोणत्या जातीचा असो, धर्माचा असो, पंथाचा असो, तो माझ्यासोबत येऊन त्याने धर्मांतर करावं हा हेतू बाबासाहेब आंबेडकरांचा होता. आणि तो हेतू काय होता? कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जी क्रांती धर्मांतराच्या अगोदर केली होती, ती क्रांती खऱ्या अर्थाने फक्त पूर्वाश्रमीच्या दलितांच्या डोळ्यामध्ये ते
टाकण्यासाठी किंवा त्यांना गुलामाची जाणीव करून देण्यासाठी केली नव्हती, तर इथल्या असणाऱ्या जेवढे अस्पृश्य समाज आहेत, मग तो मातंग असेल, तमार असेल, इतर 18 पगडी जाती असतील, तो सवर्ण असेल, या सर्वांना जागृत करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी या आंदोलनाच्या माध्यमातून केलेलं आहे. मग तो महाडचा 14 सत्याग्रह असो, काळाराम मंदिराचा सत्याग्रह असो, पुणे करार असो, ही जी काय क्रांती लढे बाबासाहेबांनी केले ते खऱ्या अर्थाने सगळ्यांना जागृत करण्यासाठी केले. पुणे करारचा करार हा जो खऱ्या अर्थाने जर कोणासाठी केला असेल तर तो दलितांना डोळ्यासमोर ठेवून केलेला नव्हता, तर इथल्या असणाऱ्या सवर्ण असणाऱ्या स्त्रियांसाठी आणि इथल्या असणाऱ्या पुरुष मंडळींसाठी, इथल्या असणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी तो पुणे करार बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला होता. तो केवळ आणि केवळ दलितांना समोर ठेवून केला नव्हता आणि हा सर्व समाज बौद्ध धर्माकडे वळेल म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे करार सुद्धा म्हणजे आपला हिंदू कोड बिलाचं सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही भूमिका घेतली ती खऱ्या अर्थाने इथल्या असणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी घेतली. आणि म्हणून माझ्यासोबत सर्व समाज, सर्व घटक हा बौद्ध धर्म स्वीकारेल ही बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षा होती, परंतु तसं घडलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत धर्मांतर करत असताना केवळ आणि केवळ पूर्व आश्रमीचा जो महान समाज होता तो त्या नागपूरच्या दीक्षाभूमीवरती हजर झाला आणि त्याने बाबासाहेबांच्या पुढून बौद्ध धर्माचा स्वीकार केला. आता आपल्याला सगळ्यांना माहित आहे, मला वाटतं इथं सगळेच धम्मप्रचारक आहेत आणि इथं असणारे उपासिका वर्ग जो आहे तोही अनेक वेळा उपासिका शिबिरामध्ये बसलेला आहे, परंतु ही बौद्धांची आचारसंहिता हा जो विषय आहे तो तुम्हा आम्हाला माहीत आहे किंवा उपासिकांना माहीत आहे की बौद्ध संस्कृतीमध्ये आम्ही काय केलं पाहिजे. बौद्धाचार्यांना सुद्धा माहीत आहे की बौद्ध धर्मामध्ये आम्ही कशा पद्धतीने वागलं पाहिजे, परंतु 95% लोकांना माहीतच नाही की बौद्ध धर्म आणि बौद्धांची आचारसंहिता काय आहे. ही 95% लोकांना माहीत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण आजही आम्ही जर आमच्या समाजामध्ये फिरलो तर 95% लोकांच्या घरामध्ये तुम्हाला अंधश्रद्धा पाहायला मिळेल. आज गणपती येत आहेत, गणपती गेले की आपल्याला दसरा या ठिकाणी होईल, ते 5 दिवस 10 दिवस तिथे त्या ठिकाणी गरबा खेळला जाईल. या सर्व उत्सवाला सगळ्यात जास्त कोण जर पुढे असेल तर तो आमच्या समाजातील आमचा अध्यक्ष सरचिटणीस आहे. आणि ही दुर्दैवाची गोष्ट आहे की सर्व धर्म समभाव हा ठेका फक्त आंबेडकर वाद्यांनीच घेतलाय का हा प्रश्न आमच्या समोर येऊन पडलेला आहे. खऱ्या अर्थाने बौद्धांची आचारसंहिता ही प्रत्येकाला समजली पाहिजे, उमगली पाहिजे होती आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नजरेतला आदर्श समाज ज्या देशामध्ये घडला गेला पाहिजे होता त्या दुर्दैवाने घडलं गेलं नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला बौद्ध धर्माच्या ओळखीमध्ये टाकलं आणि तेव्हापासून आमची एक नैतिक जबाबदारी आम्हाला येऊन पडलेली आहे. नैतिक जबाबदारी काय आहे की आम्हाला त्या बौद्ध धर्माचं तंतोतंत पालन केलं पाहिजे. नाहीतर काय म्हणतील की महाराजांनी बौद्ध धर्म वाटवला किंवा खराब केला नाही का. तुम्ही आम्ही जर चुकीच्या पद्धतीने वागलो, तुम्ही आम्ही जर बौद्ध संस्कृती पद्धतीने आपण आचरण केलं नाही तर आपल्याला नावं ठेवणारे लोक कोण असतील तर इतर समाजातील लोक तुम्हा आम्हाला नावं ठेवतील. आज सुकुमार कांबळे किती लोकांना माहीत आहे, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत असेल. सुकुमार कांबळे हा मातंग समाजाचा व्यक्ती, तो बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर प्रभावित झाला आणि बौद्ध धर्माच्या अनुसाराने तो बौद्ध धर्म स्वीकारला आणि बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर दुर्दैवाने तो बौद्ध झाला आणि बौद्ध झाल्यानंतर दुर्दैव असं की त्याच्या मुलीसोबत लग्न करायला आमच्या समाजाचा एकही व्यक्ती तयार नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. तो मातंग आहे, त्याने बौद्ध धर्म स्वीकारला, परंतु बौद्ध धर्म स्वीकारला असला तरी आमच्या समाजातील लोक त्याच्या मुलीबरोबर लग्न करायला तयार नाहीत. ही तुम्हा आम्हाला बौद्ध धर्म कळला का. बघ अशी लोक आपल्याकडे माझे बाबासाहेबांनी सांगितलं की मी बिहारात बौद्धमय करील. अरे तोच शेड्यूल कास्टचा माणूस
ज्या वेळेस आमच्या धर्मामध्ये येतो त्यावेळेस त्याच्या मुलीबरोबर लग्न करायला आमचा माणूस तयार होत नाही, कसा आम्ही भारत बौद्धमय करणार, हा एक प्रश्न आपल्या समोर येऊन पडलेला आहे. कसा आपल्याला आपण आम्ही बौद्ध धर्म स्वीकारून जाती अंताची जी चळवळ आहे, बाबासाहेबांनी सांगितलं की जर या जातीचा अंत करायचा असेल तर जाती अंताची चळवळ तुम्हाला आम्हाला उभी करावी लागेल, आंतरजातीय विवाह आपल्याला करावे लागतील. अरे बाबा, तो आंतरजातीय विवाह नव्हे, सुकुमार कांबळेने धर्मांतर केलं, बौद्ध धर्म स्वीकारला, तरी सुद्धा आमची माणसं त्या व्यक्तीबरोबर, त्या व्यक्तीच्या मुलीबरोबर लग्न करायला तयार नाही. ही आमची बौद्धांची आचारसंहिता आहे. आम्हाला बौद्ध धर्म कळला का? आम्हाला बौद्ध धर्म नाही कळला. आम्हाला जर बौद्ध धर्म कळला असता तर सुकुमार कांबळेवरती ही वेळ येऊन ठेपली नसती की त्याला हे पश्चाताप करण्याची वेळ आली नसती आणि मी काय पाप केलं आणि बौद्ध धर्माचा स्वीकार केला. हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला असेल, हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला असेल. असे अनेक लोक आहेत की त्याने बोलून दाखवलं, परंतु अनेक लोक असे आहेत की ती या प्रश्नाला आपण आयुष्य ते झिजवत आहेत, ते तोंड देत आहेत. आपली बौद्धांची आचारसंहिता अत्यंत कडक आहे, अत्यंत कडक आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केल्यानंतर तुमच्या आमच्याकडून खूप मोठी अपेक्षा व्यक्त केली. की काय अपेक्षा व्यक्त केली? की मी या बौद्ध धर्माच्या ओठीमध्ये टाकले आणि मी माझं पूर्ण आयुष्य, माझा जीवनाच्या अंतापर्यंत मी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करेन. ही शपथ बाबासाहेब आंबेडकरांनी संकल्पना केली. ती संकल्पना पूर्ण करण्याचं काम आमच्या बौद्ध धर्मातील, बौद्ध समाजातील लोक किती करतात, हा सुद्धा एक प्रश्न आहे. आज आपल्या सिद्धार्थ कॉलनी म्हटलं त्याला अख्ख्या मुंबईमध्ये परिचय आहे. सिद्धार्थ कॉलनी म्हटलं की चेंबूरची सिद्धार्थ कॉलनी म्हटलं की कोणाला सांगावं लागत नाही, नाही का? बोरिवली पासून ते बीटी पर्यंत आणि इकडे पनवेल पासून ते बीटी पर्यंत कोणालाही विचारलं सिद्धार्थ कॉलनी कुठे आहे तर कुणी सांगू शकतं. एवढी प्रसिद्ध असणारी सिद्धार्थ कॉलनी. आज त्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये किती धम्मप्रचारक आहेत, किती लोक धम्मप्रचार करतात आणि किती लोक धम्माचं पालन करतात. हा जर आपण विचार केला तर आपल्याला वाटत की अरे काय बाबासाहेबांनी चूक केली का, आम्हाला बौद्ध धर्मामध्ये बौद्ध धर्म स्वीकारून आमच्या बाबासाहेबांनी चूक केली का, हा प्रश्न बाबासाहेबांच्या समोर येऊन उभा राहिला असेल. आता आमची नैतिक जबाबदारी काय आहे की बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला जे त्याग केलेला आहे ते बाबासाहेब आंबेडकरांनी ही शैक्षणिक चळवळ किंवा राजकीय चळवळ किंवा सामाजिक चळवळ किंवा धार्मिक चळवळ ही पुढे घेऊन जाण्याचं काम, ही नैतिक जबाबदारी कोणावरती आहे तर तुमच्या आमच्यावरती आहे. बौद्ध संस्कृतीला जर पुढे घेऊन जायचं असेल, बौद्ध धर्म समाजामध्ये रूढ करायचा असेल, तर ती चळवळ कोणाला पुढे घेऊन जायची असेल तर ती तुम्हा आम्हाला पुढे घेऊन जायची आहे. आणि ती आमची एक आचारसंहिता आहे की बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणं ही प्रत्येक बौद्ध नागरिकाचं काम आहे. कारण बाबासाहेबांनी सांगितलं की दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी. काय सांगितलं? की दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी. बाबासाहेबांच्या काळामध्ये बौद्धाचार्य होते का? किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धाचार्याची निर्मिती केली का? नाही केली. बाबासाहेबांना माहीत होतं की या बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार जर कोण करेल तर तो माझाच व्यक्ती करेल. दरेकाने दरेकाला दीक्षा देणं म्हणजे या ताईला बौद्ध धर्म कळाला, या ताईने दुसऱ्या ताईला सांगणं, दुसऱ्या ताईने तिसऱ्या ताईला सांगणं, या गुरुजींना धम्म कळाला, या गुरुजींनी दुसऱ्या गुरुजींना सांगितलं पाहिजे. अशी करून हा बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला गेला पाहिजे. आणि हे करत असताना त्या व्यक्तीने बौद्ध धर्माचं आचरण केलं पाहिजे. ही बौद्ध धर्माची आचारसंहिता आहे. जो व्यक्ती बौद्ध धर्म सांगतो, जो व्यक्ती बौद्धाचार्य असेल किंवा बौद्धाचार्य नसेल परंतु तो बौद्ध धर्म सांगत असेल तर त्या बौद्ध धर्माचं आचरण त्याने सुद्धा केलं पाहिजे. केवळ दुसऱ्याला सांगण्यासाठी बौद्ध धर्म नाही, तर आपण जर आचरण करत असेल तरच आपल्याला तो बौद्ध धर्म दुसऱ्याला सांगण्याचा नैतिक अधिकार आहे. आणि म्हणून ही सुद्धा बौद्ध धर्माची आचारसंहिता आहे. नाही तर एखादा व्यक्ती जीव तोडून बेबीच्या देठापासून बौद्ध धर्म सांगते परंतु बौद्ध धर्माचं आचरण तो स्वतः करत नाही. हे बौद्ध धर्मातल्या म्हणजे बाबासाहेबांनी दिलेल्या बौद्ध धर्माच्या
आचारसंहितेमध्ये बसत नाही. म्हणून जो बौद्ध धर्माचा प्रचारक आहे त्याने बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. आता आपण बघतो की धर्मांतर केल्यानंतर या बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार जर कोणी केला असेल खऱ्या अर्थाने तर महापरिनिर्वाण बाबासाहेबांचं झालं आणि या भारतीय बौद्ध महासभेची धुरा भैयासाहेब आंबेडकरांनी आपल्या उरावरती घेतली आणि त्यांनी खऱ्या अर्थाने बौद्धाचार्यांची निर्मिती केली. आणि बौद्धाचार्यांची निर्मिती केल्यानंतर बौद्धाचार्य वर्ग, भिक्षू संघ, काही साहित्यिक असतील अशा लोकांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम त्यांनी प्रामाणिकपणे केलं. आणि त्यानंतर भैयासाहेब आंबेडकरांच्या नंतर आदरणीय महाउपासिका विराता आंबेडकर यांनी या बौद्ध धर्माची जी चळवळ आहे ती आपल्या खांद्यावरती घेतली आणि आमची ताईसाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी सुनबाई आहे त्या सुनबाईने जवळजवळ 45 वर्ष या भारतातील प्रत्येक राज्यामध्ये जाऊन बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्याचं काम केलं. खऱ्या अर्थाने भगवान बुद्धांनी सुद्धा या जम्बूद्वीपामध्ये पायी प्रवास करून भगवान बुद्धांनी सुद्धा 45 वर्ष बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. आणि खऱ्या अर्थाने ताईसाहेब आंबेडकरांनी सुद्धा 45 वर्ष या बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. आणि ताईसाहेबांच्या नंतर जर खऱ्या अर्थाने या बौद्ध धर्माची वाटचाल या ठिकाणी जर कोण करत असेल तर आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर हे खऱ्या अर्थाने या भारतामधील कानाकोपऱ्यामध्ये जाऊन बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत. एवढा त्याग खऱ्या अर्थाने आंबेडकर परिवार करीत आहे. मी तुम्हाला सांगतो की बौद्धांची आचारसंहिता ही खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हाला तर ती लागूच आहे, परंतु खऱ्या अर्थाने आंबेडकर परिवार सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर ही बौद्धांची आचारसंहिता तंतोतंत आंबेडकर परिवार सुद्धा पाळत आहे. आंबेडकर परिवार सुद्धा या पंचशिलेचं पालन करीत आहे. आंबेडकर परिवार बौद्ध धर्माचा प्रसार करीत असताना तो आपला आचरण सुद्धा त्या पद्धतीने ठेवत आहे. कधी आपण कुणी ऐकलंय की आंबेडकर परिवारातला व्यक्ती की चुकीच्या पद्धतीने वागत आहे, आंबेडकर परिवारातला व्यक्ती चुकीच्या पद्धतीने काहीतरी बोललेला आहे, असं कधी कुणी ऐकलेलं पण नाहीये. स्वाभिमानाने हा आंबेडकरी परिवार सुद्धा जगत आहे. म्हणजे बौद्ध धर्माची आचारसंहिता ही बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवाराला सुद्धा त्या ठिकाणी पालन करताना आपण पाहत आहोत. म्हणजे ही आचारसंहिता जर बाबासाहेब आंबेडकरांचा परिवार पाळत असेल, मानत असेल, त्या मार्गाने जात असेल तर तुम्ही आम्ही त्या मार्गाने का नाही गेलं पाहिजे? त्या मार्गाने गेलंच पाहिजे. आणि म्हणून आपण सर्वांनी या बौद्ध धर्मातली जी काही आचारसंहिता आहे ती खऱ्या अर्थाने जी पंचशील आहे, आपण जे पंचशील भगवान बुद्धांचं पंचशील आहे नाही का, या पंचशिलेचं पालन जर आपण केलं तर तो खऱ्या अर्थाने धम्मधर होऊ शकतो. खऱ्या अर्थाने धम्मधर होऊ शकतो. भगवान बुद्धांचं धम्मपालन गाथा आपण जर पाहिली तर भगवान बुद्ध काय म्हणतात की आपण किती बोलतो, किती आपण वाचतो किंवा कसे वागतो, किती चांगले कपडे घालतो याला महत्व नाही, तर महत्व आहे तुमच्या आचरणाला. तुमच्या पंचशिलेचं पालन म्हणजेच तुम्ही दारू, गांजा, चरस या व्यसनाच्या कोणत्याही पदार्थाला आपण सेवन करू नये. त्याचप्रमाणे आपण परस्त्री गमन आपण करू नये, आपण चोरी करू नये, आपण खोटं बोलू नये, आपण दारू पिऊ नये आणि कामवासनेपासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे. ही पंचशिलेची जी काही मोजपट्टी आहे या मोजपट्टीतूनच माणूस हा त्याची गिनती केली जाते. त्याची जी काही मोजपट्टी आहे, त्याचं काय आचरण आहे, तो आदर्श किती आहे, त्याच्यामध्ये गुण काय आहेत, याची मोजपट्टी जर काय असेल तर ते पंचशील आहे. ही पंचशील आहे आणि या पंचशिलेचं पालन करणारा व्यक्ती तो खऱ्या अर्थाने धम्मधर होतो. आणि पंचशिलेचं पालन करणारा व्यक्ती तो बौद्धांची आचारसंहिता जो पालन करत असेल तर तो खऱ्या अर्थाने आदर्श नागरिक होऊ शकतो. म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की मी या देशातला नागरिक, हा देश
प्रबुद्ध भारत निर्माण करेन आणि मी एक ना एक दिवस हा भारत बौद्धमय केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच या भारतातील कोणत्याही जातीचा असेल, कोणत्याही पंथाचा असेल, तो व्यक्ती तो खऱ्या अर्थाने या पंचशिलेचं पालन करणारा आदर्श नागरिक घडावा. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी प्रबुद्ध भारताची जी संकल्पना केलेली होती ती खऱ्या अर्थाने ही होती की प्रत्येक भारतामधला प्रत्येक नागरिक हा खऱ्या अर्थाने आदर्श नागरिक म्हणून घडला गेला पाहिजे. तो व्यसनापासून दूर राहिला पाहिजे, तो अंधश्रद्धेपासून दूर राहिला पाहिजे, तो खऱ्या अर्थाने तो एक आदर्श नागरिक म्हणून समाजामध्ये त्याची ओळख निर्माण झाली पाहिजे. अशा पद्धतीचा नागरिक या देशामध्ये निर्माण व्हावा ही उदात्त अंतःकरणाने बाबासाहेब आंबेडकरांनी ती भूमिका घेतलेली होती. आता धर्मांतर करून केवळ बौद्धांनाच त्यांनी आदर्श नागरिक म्हणून घडवावं अशी बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती का? तर नव्हती. तर या देशातला प्रत्येक नागरिक हा बौद्ध धर्मा पद्धतीने वागला पाहिजे आणि आचारसंहितेचा पालन हे आपण प्रत्येकाने केलं पाहिजे. अशा पद्धतीने भगवान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्याकडून या भूमिकेचं या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली. खऱ्या अर्थाने आपण बघतो की आपण एक कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असतो आणि ही कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असताना आपण जर एखाद्या गोष्टीच्या चुकीच्या पद्धतीने आपण जर जुगाराच्या मागे लागलो किंवा एखाद्या परिस्थितीच्या मागे लागलो तर आपल्या संसाराची जी राख रांगोळी आहे ती या गोष्टीमुळे होते की एखादा व्यक्ती परस्त्री गमन करून तो एखाद्या स्त्रीच्या आहारी जातो, एखादा व्यक्ती दारूच्या आहारी जातो, एखादा व्यक्ती जुगाराच्या आहारी जातो आणि तो ते कुटुंब त्या कुटुंबातील जे मुलांचं शिक्षण आहे त्या शिक्षण पूर्ण करू शकत नाही, त्या कुटुंबातल्या त्या स्त्रीला सन्मान देऊ शकत नाही, तिच्या इच्छा आकांक्षा तो पूर्ण करू शकत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांना सुद्धा अपेक्षा होती की जर आपल्याजवळ 2 रुपये असतील तर 1 रुपयाचं पुस्तक घ्यावं आणि 1 रुपयाची भाकरी घ्यावी आणि आपल्या मुलाला उच्च शिक्षित करावं ही बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. प्रत्येक बौद्धांची एक नैतिक जबाबदारी आहे की आपल्या मुलाला उच्च शिक्षण देऊन, त्याला पदव्युत्तर शिक्षण देऊन त्याला स्वतःच्या पायावरती उभं करण्याचं काम प्रत्येक बौद्धांनी केलं पाहिजे. ही बौद्ध धर्मामध्ये आचारसंहिता आहे, ही आपली नैतिक जबाबदारी आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही भूमिका तुम्हा आम्हाला दिली, संदेश दिला. आणि एवढंच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होतं की माझा समाज हा दलित आहे, गावकुसाच्या बाहेर आहे, माझ्या समाजाला शिक्षणाचा अधिकार नाही, माझ्या समाजाला नोकरीचा अधिकार नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाला आदेश दिला की आपण खेडी सोडा आणि गावाकडे वळा. आपल्या लोकांनी खेडी सोडली आणि मुंबईकडे म्हणजे शहराकडे वळली आणि शहरामध्ये येऊन जसं जमेल तसं, जसं आपल्याला सहज होईल तसं त्यांनी या झोपडपट्टीमध्ये येऊन ते राहिले. आणि जे काम मिळेल मग ते चपराशीचं काम असेल, झाडू खात्याचं काम असेल, गटर साफ करण्याचं काम असेल, ही दुय्यम दर्जाची कामं आमच्या लोकांनी केली. आणि आमच्या लोकांनी एक आर्थिक प्रगती ज्या पद्धतीने या ठिकाणी केलेली आहे ती खऱ्या अर्थाने सहजासहजी केलेली नाही तर ती संघर्ष करून केलेली आहे. त्यांनी जी काय प्रगती केली ती खऱ्या अर्थाने इथल्या असणाऱ्या सवर्ण असेल किंवा प्रस्थापित लोकांना आज कोणतं आहे. आज आपण बघतो की आरक्षणाची लढाई आज आपण टीव्हीला पाहत असाल की आरक्षणाची गरज आज त्या सवर्ण लोकांना लागलेली आहे आणि ते आरक्षण मिळत नाही म्हणून जीवाचा आटापिटा ते करीत आहेत. आणि तुम्हा आम्हाला सहज आणि सोपं काही न करता आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे आणि त्या आरक्षणाचा उपभोग घेणारा व्यक्ती आपल्या समाजातला व्यक्ती इंजिनियर होतो, शिक्षणामध्ये मला शिक्षणामध्ये सवलत आहे. बघा बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस आम्हाला आरक्षण दिलं ते केवळ आम्हाला राजकीय आरक्षण दिलंय का? काही लोकांना माहित नाही की बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या दृष्टिकोनातून आरक्षण दिलेलं आहे. की तुम्हाला आम्हाला शिक्षणामध्ये आरक्षण आहे, शिक्षण झाल्यानंतर तुम्हाला नोकरीमध्ये आरक्षण आहे आणि नोकरी लागल्यानंतर तिथं बढती मिळावी म्हणून म्हणजे एखादा प्यून असेल
तर त्याला क्लार्क व्हायसाठी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिलेलं आहे. आणि नोकरीमध्ये आरक्षण असताना त्यांनी पुन्हा आपल्याला राजकीय आरक्षण सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी कुठेही तुम्हाला कमी दिलेलं नाही. सगळ्या गोष्टीचं ताट बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलं. आणि दुर्दैवाने म्हणावं लागेल की या आरक्षणाचा उपभोग घेणारा व्यक्ती बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीकडे डुळकून पाहत नाही, डुंकून पाहत नाही, धम्माचा प्रचार प्रसार करत नाही. ही खऱ्या अर्थाने बौद्ध धम्माची आचारसंहिता आहे की ज्याने आरक्षणाचा उपभोग घेतलाय, ज्याने आरक्षणाचा उपभोग घेऊन स्वतःच्या कुटुंबाची प्रगती केलेली आहे, स्वतःच्या मुलाची प्रगती केलेली आहे, स्वतःच्या मुलाला शिक्षण देऊन परदेशी पाठवलेलं आहे आणि रिझर्वेशनचा फायदा घेऊन त्याने समाजाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. की खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माची ही जी आचारसंहिता आहे ही त्यांनी पाळलेली नाही. हा जाब आम्ही त्यांना विचारला पाहिजे. त्याला विचारलं पाहिजे की बाबा रे, तू बाबासाहेब आंबेडकरांच्या रिझर्वेशन आरक्षणाने तू उपभोग घेऊन तू आर्थिक प्रगती केली, परंतु तुझी एक नैतिक जबाबदारी आहे. या समाजाचं ज्या पद्धतीने प्रस्थापित समाज आहे त्या प्रस्थापित समाजाला बरोबरीने आणण्याचं काम हे तुझं आहे. आणि तुझं हे काम केलं नाहीस तर माझा समाज हा आर्थिक दृष्ट्या प्रस्थापित समाजाबरोबर एकरूप होणार नाही, त्याच्याशी बरोबरी करू शकणार नाही. आणि म्हणून आम्ही आज बघतो की आज सिद्धार्थ कॉलनीसारखा विभाग आहे. आज आम्ही स्वयं प्रयत्नातून एखादी बिल्डिंग उभी करू शकतो का? नाही करू शकत. आपण स्वयं प्रयत्नातून बिल्डिंग नाही उभी करू शकत, कारण आपली तेवढी ऐपत नाही. मग आपल्याला कोणावरती अवलंबून राहावं लागते? तर इथल्या असणाऱ्या एसआरएवरती अवलंबून राहावं लागते. आणि एसआरए जे आपल्याला देईल ते मान्य करून आपल्याला गप्प बसावं लागते. परंतु आज आमची आर्थिक प्रगती जर चांगली असती तर कदाचित आम्ही आमच्या आर्थिक प्रगतीवरती, आमच्या स्वतःच्या बलबुद्ध्यावरती आम्ही इथं बिल्डिंग स्वतःची उभी करू शकलो असतो. ते आपण करू शकलो नाही. कारण असं आहे की इथल्या असणाऱ्या उच्च शिक्षित लोकांनी, आमच्या उच्च शिक्षित समाजातील लोकांनी आमच्या समाजाकडे दुर्लक्ष केलं. खऱ्या अर्थाने आमच्याकडे दुर्लक्ष केलं. आज आम्ही सांगा, आज मला वाटतं लोखंडे गुरुजी या ठिकाणी होते, ते गेले, त्यांचं सुद्धा हातावरचं पोट आहे. आमचे गटारनवरे गुरुजी असतील, यांचं सुद्धा हातावरचं पोट आहे. अशी मंडळी स्वतःचं नुकसान करून, म्हणजेच स्वतःच्या उत्पन्नाचं नुकसान करून, खाडा करून, रिक्षा उभी करून जो माणूस धम्मप्रचार करतोय तो खऱ्या अर्थाने ही बौद्धांच्या आचारसंहितेमध्ये बसतं. कारण त्याची नैतिक जबाबदारी आहे की बौद्ध धम्म लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम जर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीने, बाबासाहेब आंबेडकरांनी मला दिलेलं आहे, ते काम मला प्रामाणिकपणे केलं पाहिजे. ही खऱ्या अर्थाने त्याची नैतिक जबाबदारी आहे, म्हणून तो करत असतो. आणि त्याचप्रमाणे आपण बघतो की धर्मांतरासोबत बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आम्ही नामांतर सुद्धा केलं पाहिजे, नाही का? नामांतर सुद्धा केलं पाहिजे. काही लोकांना माहीत नाही का? एखादा कांबळे नावाचा व्यक्ती असेल, एखादा वाघमारे नावाचा व्यक्ती असेल, एखादा बनसोडे नावाचा व्यक्ती असेल, तर तो सवर्ण समाजासमोर जातो. त्यावेळेस सवर्ण समाजाला सांगावं लागत नाही की तो हा कोणत्या जातीचा आहे. आमच्या जातीवरून आमची ओळख, नावावरून आमची जात ओळखली जाते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, तुम्ही सुद्धा तुमच्या नावामध्ये कुलकर्णी करू शकता, तुम्ही सुद्धा तुमच्या नावामध्ये जोशी करू शकता, तुमच्या नावामध्ये बदल करून तुम्ही तुमचं नाव बदली करू शकता. धर्मांतराच्या सोबत तुम्ही नामांतर सुद्धा केलं पाहिजे. आणि नामांतर करून इथल्या असणाऱ्या प्रस्थापित समाजासोबत आपण ताठ मानेने उभे राहिलं पाहिजे. आपण बघतो की एखादी स्त्री जर तिची मैत्रीण असेल, शाळेमध्ये जात असताना जर तिची मैत्रीण झाली आणि तिला माहीत नसेल की मी बौद्ध आहे, ही व्यक्ती बौद्ध आहे, तोपर्यंत ती व्यक्ती तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलते, नाही का? खुलून बोलते. परंतु ज्या वेळेस तिला माहीत पडतं की ही व्यक्ती बौद्ध आहे, त्यावेळेस मात्र ती व्यक्ती आपला हत्ता राखून बोलत असते. तिच्या मनामध्ये कुठेतरी निर्माण होतं की मी मराठा आहे आणि मी हिच्यासोबत मैत्रिणी कशी करू, कारण ही तर दलित आहे. ती भावना आजही तिच्या मनामध्ये येते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की धर्मांतरासोबत आपण नामांतर सुद्धा केलं पाहिजे. आणि नामांतर करून
आपण इथल्या असणाऱ्या प्रस्थापित समाजासोबत आर्थिकदृष्ट्या आपण सक्षम झालं पाहिजे. आता बौद्धांची आचारसंहिता अजून एक महत्त्वाची आहे की इथला असणारा समाजामधला जो प्राध्यापक असेल, इथला असणारा इंजिनियर असेल, इथला असणारा डॉक्टर असेल, ज्या लोकांनी इथल्या समाजातल्या लोकांना, तळागाळातील लोकांना, जो उद्योजक असेल त्यांना एकत्र केलं पाहिजे आणि त्यांचे जे काय प्रश्न आहेत, रोजगाराचे प्रश्न आहेत, ते रोजगाराचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, त्या शिक्षणाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण, तुम्ही, आम्ही आणि इथल्या असणाऱ्या उच्च शिक्षित लोकांनी ती जबाबदारी घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीने समाजामध्ये काम केलं पाहिजे. ही खऱ्या अर्थाने बौद्धांची आचारसंहिता आहे. तुम्ही जैन धर्मियांची जर प्रगती जर बघितली असेल, जैन धर्मी जर प्रगती जर झाली असेल तर ती याच कारणामुळे झाली की जैन धर्मियांनी आपल्याच समाजातल्या माणसाला रोजगार दिला, आपल्याच समाजातल्या माणसाला शिक्षणासाठी संस्था उभ्या केल्या, त्याला पाठबळ दिलं, हातभार दिला आणि म्हणून तो समाज प्रगत झाला. महिन्यातून एकदा त्या जैन समाजाच्या लोकांची एकत्र बैठक होती, सहकुटुंब ते लोक एकत्र भेटतात आणि त्यांच्या एकमेकांच्या समस्या ते सांगतात आणि एकमेकांसोबत ते त्या समस्या सांगून सोडवण्याचा प्रयत्न करतात. आज आपल्या समाजामध्ये ही गोष्ट होते का? नाही होत. आमच्या समाजातला एखादा उद्योजक असेल, आमच्या समाजातला एखादा उद्योजक असेल, तो उद्योजक आमच्या ताईला एखादा रोजगार देतोय का? तो शोधतोय का की नाही मी माझ्याच समाजातल्या माणसाला रोजगार देईन? ही खऱ्या अर्थाने आर्थिक प्रगती जर तुम्हाला आम्हाला करायची असेल तर आम्हाला या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल, या गोष्टी कराव्या लागतील, तरच खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही प्रगतीपथावर जाऊ. दुसरी गोष्ट आहे की बौद्धांची एकमेव म्हणजे जी आचारसंहिता आहे ती खऱ्या अर्थाने कुटुंबाची जबाबदारी, जो आपल्या पत्नीचा सांभाळ प्रामाणिकपणे केला पाहिजे, आपल्या मुलांना प्रामाणिकपणे त्यांनी शिक्षण दिलं पाहिजे आणि समाजामध्ये तो एक आदर्श कुटुंब म्हणून त्यांनी लोकांमध्ये त्याची प्रतिमा निर्माण केली पाहिजे. खऱ्या अर्थाने ही बौद्ध धर्मातली संस्कृती आहे. मला असं वाटतं की अनेक बौद्धाचार्य असतील, काही अपवाद असतील, नाही असं नाही, परंतु अनेक बौद्धाचार्यांच्या जर कुटुंबाकडे तुम्ही बघितलं तर ते एक आदर्श कुटुंब आहे. त्यांच्या घरामध्ये अंधश्रद्धा नाही, कर्मकांड नाही, नाही का? काय अपवाद असू शकतात, नाही असं नाही, परंतु जे खऱ्या अर्थाने बौद्धाचार्य आहेत त्या बौद्धाचार्यांच्या कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारची आचारसंहिता, कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही, व्यसनाधीनता अजिबात नाही आणि खऱ्या अर्थाने तोच बौद्ध व्यक्ती आहे जो कोणत्याही प्रकारचं कर्मकांड करत नाही. नाहीतर आपल्या समाजामध्ये नाही का बाहेरच्या रूममध्ये सर्व कर्मकांड नाही का सगळं त्याच्यामध्ये त्याची बुद्धी त्याने घाण ठेवलेली असते. कारण तो काय करतो, वर्षातून एकदा गपचूपपणे जत्रेला जातो, कोंबडं बकरं कापतो, कोणीतरी सांगतो आणि म्हणून तो कोंबडं बकरं कापतो. त्याच्याकडे पैसे नसतात, काय करतो, सावकाराकडे जातो, 10% कर्ज काढतो आणि एखाद्या बुवाने सांगितलेलं आहे किंवा मी परंपरेने करीत आहे, माझ्या आई वडिलांनी केलेलं आहे, माझ्या आजी आजोबाने केलेलं आहे, म्हणून मला करायचं आहे, म्हणून तो व्यक्ती गुपचूपपणे गावाला जातो, कोंबडं बकरं देतो आणि पुन्हा कर्जबाजारी होतो आणि पुन्हा ते कर्ज फेडत बसतो आणि तो खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या कमकुवत होतो. कालांतराने घर विकतो आणि गावाला जाऊन राहतो. ही बौद्धांकडून अपेक्षा नाहीये. म्हणून भगवान बुद्ध हे खऱ्या अर्थाने मार्गदाते आहेत, मोक्षदाते नाहीत. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आम्हाला बौद्ध धर्माच्या ओटीमध्ये टाकण्याचं एकमेव कारण म्हणजे की तुम्ही आत्मदीप भव, स्वयंप्रकाशित झालं पाहिजे, नाही का? आचारो परमो धम्म, आचरणावरती आपला धम्म आहे. नाहीतर आपण अंधश्रद्धा करत बसलो आणि व्यसनाधीनता करत बसलो तर आपली आर्थिक प्रगती होणार नाही. जर आपली आर्थिक प्रगती करायची असेल तर आपल्याला बौद्ध धर्म पद्धतीने आपण आचरण आपलं केलं पाहिजे, त्या पद्धतीने आपण वागलं पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण हे पंचशिलेचं पालन करून किंवा बौद्ध धर्मातली आचरणाची जी काही गोष्टी आहेत त्या करून
आपली सामाजिक प्रगती, शैक्षणिक प्रगती, आर्थिक प्रगती आपण केली पाहिजे. त्याला दुसरं कोणी नाही, त्याला आपणच केलं पाहिजे. दुसरा कोणीही तुम्हाला मदत करणार नाही. त्या गोष्टीचं आचरण तुम्हा आम्हाला केलं पाहिजे. आता बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला काय सांगितलं? शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, नाही का? आजही मी सांगावं असं वाटतं मला की आमच्या पेर लोखंडे मार्गचे बौद्धाचार्य आहेत, रणपिसे न्याय निर्गुणे, त्यांचं वय 72 आहे. त्यांचं वय 72 आहे आणि 72व्या वर्षी त्यांनी बोर्डाची परीक्षा दिली. कुठली? 10वीच्या बोर्डाची परीक्षा. आणि 52% मार्क घेऊन 72व्या वर्षी ती व्यक्ती पास झाली. का? तर बाबासाहेबांनी मला सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि बाबासाहेब काय म्हणतात की तुम्ही विद्यार्थी हे मरेपर्यंत आहात. तुम्ही कधीही असं समजू नका की मला शिक्षण घ्यायचं, माझी वय मर्यादा संपली आणि आता मला शिक्षण घेऊन काय करायचं आहे. हे पहिल्यांदा आपण डोक्यातून काढून टाकलं पाहिजे की आपण खऱ्या अर्थाने आज शिक्षणाची जी गरज आहे. आज बघतो आपण कॉन्व्हेंट शाळेमध्ये जे आपली मुलं जातात, त्या मुलांचं शिक्षण जर बघितलं, त्यांची जर ती लिपी बघितली इंग्लिशची, ती तुम्हाला आम्हाला कळत नाही, नाही का? आज कळते का तुम्हाला? आम्हाला नाही कळत. म्हणजे आज आम्हाला पश्चाताप होतो की जर मी शिकलो असतो तर कदाचित मी माझ्या मुलाला शिकवू शकलो असतो. परंतु आपण काही लोकांचं शिक्षण झालं, काही लोकांचं शिक्षण झालं नाही. परंतु आज खऱ्या अर्थाने गरज आहे की खऱ्या अर्थाने जर या मुलांचं तुमच्या पुढच्या भविष्य जर घडवायचं असेल तर तुम्ही ज्या मुलांना जन्म दिलेला आहे त्या मुलांना उच्च शिक्षित करूनच आपण त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे आणि ही आपली आचारसंहिता आहे. आता आपण बघतो की अनेक लोक स्वर्ग, आत्मा, नरक याच्यावरती अवलंबून राहतात आणि अंधश्रद्धेच्या आहारी जातात. बौद्ध धर्मामध्ये स्वर्ग नरक आहे का? नाही. काही आपले भिक्षू आहेत का ते स्वर्ग नरक सांगत फिरतात. खऱ्या अर्थाने ही दिशाभूल आहे. ही दिशाभूल आहे. मी आपल्याला विनंती करेन की कोणीही चोरधारी तुमच्याकडे आला आणि त्याने जर तुम्हाला स्वर्ग आणि नरक सांगायला सुरुवात केली तर आपण त्याला वंदन करावं आणि भंतेजींना सांगावं की भंतेजी माफ करा, आम्ही स्वर्ग नरक मानत नाही. तुम्ही आमच्याकडून आम्हाला क्षमा असावी. आम्ही जे काही दान दिलेलं आहे तुम्ही आमचा स्वीकार करावा आणि आम्हाला तुम्ही मोकळे करावं आणि त्याच्याकडून आपण रजा घ्यावी. त्याने जे दिशाभूल करत असतील तर आपण त्याला बळी पडू नये. खऱ्या अर्थाने स्वर्ग आणि नरक या गोष्टी बौद्ध धर्मामध्ये अजिबात नाहीत. कारण मी तुम्हाला सांगतो की इथला असणारा जो सवर्ण समाज असेल किंवा इथला असणारा उच्चवर्णीय समाज असेल, मग तो कोणत्याही समाजाचा असो, तो ईसाई असो, ख्रिश्चन असो, ब्राह्मण असो, जैन असो, या सर्वांमध्ये स्वर्ग, आत्मा, नरक या गोष्टी इन्क्लूड आहेत आणि ते त्याला फॉलो करतात. ईश्वर कोणी म्हणतात की ईश्वराला आपण फॉलो करा. कोणी म्हणतं नाही का ख्रिश्चन धर्मामध्ये ईश्वर सर्वात जास्त आहे. बाप्तिस्मामध्ये येशू ख्रिस्त म्हणतो, त्याचप्रमाणे मोहम्मद पैगंबरला तुम्ही देव मानलेला आहे. म्हणजे इतर समाजामध्ये, इतर धर्मामध्ये, सर्व धर्मामध्ये ईश्वर, आत्मा, मोक्ष हा मान्य केलेला आहे. परंतु भगवान बुद्धांच्या धर्मामध्ये ईश्वर, आत्मा, मोक्ष, जन्म, पुनर्जन्म, स्वर्ग, नरक या कुठल्याही गोष्टीला स्थान भगवान बुद्धांच्या धर्मामध्ये नाही. आणि आपण या स्वर्ग नरकापासून अलिप्त राहिलं पाहिजे ही खऱ्या अर्थाने आपण आपल्या जीवनामध्ये ठरवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 22 प्रतिज्ञा दिल्या. आज आपण 22 प्रतिज्ञा पालन करत असताना अनेक गोष्टी आपल्याकडून आपण पालन करताना दिसत नाही. आज आपण बघतो काही लोक अंधश्रद्धेमध्ये आहेतच आहेत. काही लोक घरामध्ये मृत्यू झाला की 99% नव्हे 95-98% लोक हे खऱ्या अर्थाने पिंडदान करतात. ते नैवेद्य दाखवतात ही बौद्ध धर्मामध्ये आचारसंहिता नाहीये. जो व्यक्ती मृत्यू पावतो त्या व्यक्तीच्या बद्दल आपण कोणत्याही प्रकारचं पिंडदान
आपण करायचं नाही, आपण कोणत्याही प्रकारचा नैवेद्य आपल्याकडून दाखवला गेला नाही पाहिजे. आणि हीच खऱ्या अर्थाने आपली बौद्धांची आचारसंहिता आहे की आपण कोणत्याही कर्मकांडाला स्थान दिलं नाही पाहिजे. 22 प्रतिज्ञा पालन करण्याचं नैतिक जबाबदारी ही तुमची आमची सर्वांची आहे. आणि म्हणून 22 प्रतिज्ञा आपण पाळत करत असताना आपण बघतो की जर आपण 22 प्रतिज्ञा पालन केला नाही तर आपण खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माची हेळसांड आपण करत आहोत. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या बौद्ध धर्माला कुठेतरी आपण बदनाम करत आहोत. आणि म्हणून आपण प्रत्येकाने या गोष्टीचं तंतोतंत पालन केलं पाहिजे. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे या समाजातील प्रत्येक स्त्रीने आणि प्रत्येक पुरुषाने वयाच्या 18वे वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही बौद्धांची आचारसंहिता आहे. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तीने उपासिका शिबिर केलं पाहिजे. आणि एखादा मुलगा 18 वर्ष पूर्ण झालेला आहे त्याने सामने शिबिर केलं पाहिजे. 10 दिवस त्याने सामने शिबिर केलं पाहिजे. जर त्याने सामने शिबिर केलं तर त्याला बेसिक जे ज्ञान आहे बौद्ध धर्मामधलं ते त्याला मिळतं आणि तो खऱ्या अर्थाने अंधश्रद्धेपासून आणि व्यसनापासून दूर राहतो. तुम्हा मला बौद्ध धर्माचं ज्ञान शाळेमध्ये दिलं जातं का? तर अजिबात दिलं जात नाही. तर ते कुठे दिलं जातं? बुद्ध विहारामध्ये दिलं जातं, चैत्यभूमीमध्ये दिलं जातं. आणि म्हणून प्रत्येक बौद्धाने 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सामने झालं पाहिजे. आणि महिलांनी 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर उपासिका झालं पाहिजे. आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर नेहमी सांगत होत्या की त्या म्हणत होत्या की जर मुलगी जर द्यायची असेल तर पहिल्यांदा विचारा की तो मुलगा सामने झाला आहे का. आणि जर मुलगी करायची असेल तर त्या मुलीला विचारा की ती उपासिका शिबिरामध्ये बसून उपासिका झालेली आहे का, तर तिच्याबरोबर लग्न करा. ही आपल्या बौद्ध धर्माची आचारसंहिता आहे. आपण जोपर्यंत उपासिका शिबिरामध्ये बसत नाही तोपर्यंत आपल्याला बौद्ध धर्म कळणार नाही. आणि बौद्ध धर्म जर कळायचा असेल तर तुम्हाला या सर्व शिबिरामध्ये बसून आपल्याला धर्माचं ज्ञान घेणं गरजेचं आहे. आता बौद्धाचार्य वर्ग आहे. बौद्धाचार्य वर्ग पहिल्यांदा काय होतं की तो 3 महिने तो शिबिर करतो. आणि 3 महिने शिबिर केल्यानंतर पुन्हा तो घर परिवार सोडून डोक्याचे केस काढून तो 10 दिवस सामने होतो. आणि सामने झाल्यानंतर पुन्हा जो तो केंद्रीय शिक्षक होतो तो तेव्हा तो प्रवचन सांगायला सुरुवात करतो. जेणेकरून तो प्रगल्भ झाला पाहिजे, परिपक्व झाला पाहिजे, तरच तो धम्म लोकांना सांगू शकतो. नाहीतर तो एखादा अर्ध्या हाडकुंडाने जो पिवळा झालेला आहे तो स्वतःच मनाचं काहीतरी सांगत बसेल आणि तुम्हा आम्हाला चुकीच्या दिशेने घेऊन जाईल. आणि म्हणून ही भारतीय बौद्ध महासभेची जी काही चौकट आहे या चौकटीमध्ये बसून आपण कामकाज केलं पाहिजे. आता आपण लग्न करतो. लग्न आपल्या कुटुंबामध्ये होतं. समाजामध्ये सर्रास लोक लग्नाच्या पूर्वी हळदीचा कार्यक्रम करतात की नाही करतात. आणि त्या हळदीमध्ये काय केलं जातं? अक्षरशः पैशाचा धुळा उडवला जातो आणि तो पैसा पूर्णपणे वेस्ट केला जातो. अक्षरशः ही जी संस्कृती आहे ही संस्कृती बौद्ध संस्कृती अजिबात नाही. जो व्यक्ती हळदीचा कार्यक्रम करतो तो व्यक्ती जर तुम्ही बघितलं की त्याचं लक्ष हे बौद्ध धर्माच्या संस्कृतीवरती नसतं किंवा मी 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी आम्हाला दिलेल्या आहेत याच्याकडे नसतं. तो पूर्णपणे 22 प्रतिज्ञेच्या विरुद्ध तो त्या हळदीच्या कार्यक्रमामध्ये मागत असतो. तो सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होतो आणि कर्जबाजारी होतो आणि तो पुन्हा तो कर्ज फेडत बसतो. ही बौद्ध धर्मातली आचारसंहिता आपण पाळली पाहिजे. कोणत्याही प्रकारचं लग्नापूर्वी आपण हळदीचा कार्यक्रम हा अजिबात केला गेला नाही पाहिजे. आपण म्हणतो की जर एखादं कुटुंब लग्नाचं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामध्ये हळद जर नाही लावली तर वातावरण निर्मिती होत नाही. स्त्रियांना मजा येत नाही. स्त्रियांना वाटत नाही की अरे नाही हे लग्न करा आहे नाही का, हळदीचा कार्यक्रम झाला पाहिजे. आता इथं बसणाऱ्या ज्या 98-99% महिलांना तेच वाटतं की नाही गुरुजी हळद लावल्याशिवाय काय बरं नाही वाटत. व्हेरी गुड, साधुकार झाला नाही का. म्हणजे बघा हे कधी घडलं
की ज्या वेळेस एखादा व्यक्ती बौद्धाचार्य होतो, बौद्ध धर्म समजतो आणि तो खऱ्या अर्थाने तो हळदीचा कार्यक्रम करत नाही, त्यामुळे आपण खऱ्या अर्थाने बौद्ध संस्कृती पाळत असताना या गोष्टी करणे गरजेचं आहे. आता आपण हळदीच्या ठिकाणी काहीतरी पर्याय दिला पाहिजे, नाही का? तरच ते कुटुंब लग्न उत्सव दिसेल ना. हळदीचा कार्यक्रम असला की नाच गाणं होतं, नाही का? नाच गाणं होतं की नाही होतं? आणि जर तिथं नाच गाणं होत नसेल तर ते कुटुंब लग्नाचं कुटुंब आहे असं वाटतं का? नाही वाटत. मग आपण काय करतो, एखादी व्यक्ती जाऊन प्रवचन, मग कटरनवर सारख्या व्यक्तीला घेऊन जातात आणि तिथं प्रवचन सांगतात आणि 98% लोक म्हणतात अरे काय बाबा हे बंद करा हो, कुठून आणलं तुम्ही, कुठं चालू केलं, नाही का? हे 98% लोकांना पटत नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो की आपल्याला बौद्ध संस्कृतीमध्ये 18 वर्षाच्या वरती त्या व्यक्तीने बौद्ध धम्माची दीक्षा घेतली पाहिजे. काय 18 वर्ष पूर्ण झाली की बौद्ध धम्माची दीक्षा घेतली गेली पाहिजे. आपण कधी 8 लावत नाही. लग्न लावताना आम्ही कधी 8 लावत नाही की तू धम्मदीक्षा घेतली आहे का. तुम्ही जर ख्रिश्चन धर्मामध्ये लग्न करायला गेलात तर पहिल्यांदा त्याला दीक्षा दिली जाते चर्चमध्ये आणि मग त्याचं लग्न लावलं जातं, मग तिसमा केला जातो, ताईंना माहिती आहे. आणि त्याच पद्धतीने आपण सुद्धा ज्या कुटुंबामध्ये लग्न झाले नसतील त्याने ऐकून घ्यावं लागतं की त्याने एक करावं, हळद तर अजिबात लावायचं नाही, हळद अजिबात लावायची नाही आणि उठणं तर अजिबातच लावायचं नाही. काय लोक पर्याय शोधतात, नाही नाही हळद नाही आपण उठणं लावू आणि ते उठण्याबरोबर ते हळदही लावून टाकतात, नाही का? आजची परिस्थिती अशी आहे की आपल्याकडे ब्युटी पार्लर आलेला आहे. त्या हळदीपेक्षा त्या ब्युटी पार्लरमध्ये बरं हळद लावल्यानंतर पुन्हा ब्युटी पार्लरला 10-15 हजार रुपये खर्च करतातच नाही. मग कशाला पाहिजे हळद? गोरी व्हायसाठी तुम्ही हळद लावता म्हणता, मग पुन्हा तुम्ही 10-15 हजार रुपये देऊन त्याला ब्युटी पार्लरला निमंत्रित करता, त्याला आणि ब्युटी पार्लरवाल्याला पैसे देता. त्यापेक्षा मी तुम्हाला एवढं सांगितलं ब्युटी पार्लरमध्ये खर्च करा. परिस्थितीनुसार युग जसं बदलते तसं युग बदललं पाहिजे. नवरी सुंदर दिसलीच पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. परंतु या हळदीचा कार्यक्रम न करता आपण एक गोष्ट नक्की करावी की आपण एखादी मुलगी असेल, ती नवरी असेल तर त्या नवरीला आपण घरातून आदल्या दिवशी असेल किंवा 1-2 दिवस अगोदर असेल किंवा लग्नाचा दिवस असेल, मला वाटतं लग्नाच्या आदल्या दिवशी तो कार्यक्रम केला तर बरं होईल. आपण एखादी मुलगी असेल तर त्या मुलीला आपण वाजत गाजत सहकुटुंब नातेवाईकासहित आपण बुद्धविहारात घेऊन गेलं पाहिजे. आपण त्या बुद्धविहारात घेऊन गेलं पाहिजे. त्या बुद्धविहारामध्ये धार्मिक वातावरण निर्माण केलं पाहिजे, नाही का? तिथे धार्मिक वातावरण निर्माण केलं पाहिजे. त्या बुद्धविहारामध्ये पण वाटलं पाहिजे की काहीतरी नवीन फंक्शन काहीतरी आहे आणि बुद्धविहार सुद्धा लाइटिंग करून तिथं झगमगाट केला पाहिजे आणि त्या मुलीला वाजत गाजत त्या बुद्धविहारामध्ये घेऊन गेलं पाहिजे. सफेद वस्त्रामध्ये घेऊन गेलं पाहिजे. वाजत गाजत येत असताना ज्यांना नाचायचं आहे त्यांनी नाचावं आणि नाचत गाजत त्या मुलीला बुद्धविहारामध्ये घेऊन यावं आणि बौद्धाचार्यांचा असते त्या मुलीला बौद्ध धर्माची दीक्षा द्यावी आणि बौद्ध धर्माची दीक्षा दिल्यानंतर पुन्हा त्या मुलीला, पुन्हा त्या नवरीला आपण वाजत गाजत तिथं घरी घेऊन गेलं पाहिजे आणि तिथं तुम्हाला जे नाचायचं आहे तुम्ही नाचू शकता, एन्जॉय करू शकता. गरज नाही तिथं हळदच लावली पाहिजे. गरज आहे का? अजिबात नाही. त्याच पद्धतीने जर एखादा मुलगा असेल आणि त्याच्या मुलाचं लग्न तुम्हाला करायचं असेल तर 1 दिवस अगोदर किंवा 2 दिवस अगोदर त्याच्यासाठी घोडा घेऊन या, त्याला घोड्यावर बसवा आणि घोड्यावर बसून नाचत वाजत त्याला बुद्धविहारामध्ये घेऊन या आणि त्याला बौद्ध धर्माची दीक्षा द्या आणि पुन्हा त्याला नाचत गाचत त्याला त्याच्या घरी घेऊन जावा. तुम्ही एन्जॉयमेंट करा. लग्न विवाहाचं घर आहे, लग्न कुटुंबाचं घर आहे असं वातावरण सुद्धा निर्मिती होईल आणि बौद्ध संस्कृतीला धरून, बौद्धांच्या आचारसंहितेला धरून ती गोष्ट होऊ शकते. म्हणजेच बौद्ध धम्म पद्धतीने जर विधी करायचा असेल तर तो व्यक्ती धम्मदीक्षित असलाच पाहिजे. काय? बौद्ध धम्म पद्धतीने तुम्हाला जर एखादा विधी करायचा असेल, लग्न विधी करायचा असेल तर तो व्यक्ती
बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेलाच असला पाहिजे. खऱ्या अर्थाने तर त्याला बौद्ध विधी केला पाहिजे. निवड सभासद करून चालणार नाही, त्याला दीक्षा देऊनच त्याचा विधी केला पाहिजे. आणि म्हणून ही आट केवळ आपण म्हणजे इतर समाजासाठी आट घातलेली आहे की त्याने फक्त दीक्षा घेतली पाहिजे आणि मग लग्न लावलं पाहिजे, नाही. तर माझं म्हणणं असं आहे, या प्रत्येक बौद्ध व्यक्तीला 18 वर्षाच्या वरती बौद्ध व्यक्तीला बौद्ध धर्माची दीक्षा घेणं क्रमप्राप्त आहे. आणि म्हणून आपण प्रत्येकाने सुद्धा अशा पद्धतीने लग्नविधी आपण करू शकता, नाही का. कोणी तुम्हाला आडवं येणार नाही. तुम्हाला तुमच्या मुलाला धर्मदीक्षा देण्यासाठी कोणीही आडवं येणार नाही. तुम्हाला तुमच्या मुलाला घोड्यावरती बसवण्यासाठी कोणताही बौद्धाचार्य तुम्हाला आडवा येणार नाही. आणि म्हणून हळदीचा कार्यक्रम कॅन्सल करून रद्द करून आपण अशा पद्धतीने जर लग्नविधीचा कार्यक्रम, कारण काय होतं की हळदीला आम्ही पर्याय देत नाही, हळदीला आम्ही पर्याय देत नाही, म्हणून आमची लोक हळद खेळतात. आणि आम्ही आपण जर अशा पद्धतीने पर्याय दिला तर कदाचित परिवर्तन होऊ शकतं. आजही आपण बघतो अनेक लोक नैवेद्य दाखवत नाही, हे परिवर्तन आहे, हळूहळू होईल, त्याच्यामध्ये परिवर्तन नक्की होईल. काही लोक नैवेद्य दाखवत नाहीत, काही लोक देवाला जात नाहीत, जत्रेला जात नाहीत, हे आजही आहेत, काय बरेच लोक आहेत, परंतु काही लोक जातात. त्यांच्यासाठी आपण सुद्धा प्रबोधन करणं गरजेचं आहे. आणि आज मला वाटतं वेळ झाला का, आणि आज या ठिकाणी आपण जर या जे प्रवचन ऐकलेलं आहे ते केवळ आपल्यापुरतं मर्यादित ठेवू नये. कारण आज बघतो की आज हे बुद्धीवर पूर्ण गच्च भरून असायला पाहिजे होतं, नाही का. जवळजवळ 95% 90% बौद्ध समाज आपला इथे आहे. परंतु काय होतं की प्रत्येक वर्षाला आम्हीच ऐकायचं, आम्हीच चटे उचलायची, आम्हीच फुल द्यायचं, आहे का, आम्हीच त्या केंद्रीय शिक्षकांना बोलवायचं आणि या सगळ्या गोष्टी आम्हीच करायच्या. मग समाजाने कधी करायच्या? समाजापर्यंत या गोष्टी गेल्या पाहिजेत. त्यासाठी तुम्हाला जाऊन समाजामध्ये सांगावं लागेल. दरेकाने दीक्षा दिली पाहिजे. दरेकाने दीक्षा देणं म्हणजे दरेकाला धम्म सांगितला पाहिजे. मला वाटतं बराच विषय मी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि म्हणून आपली एक वेगळी ओळख जर आपल्याला निर्माण करायची असेल तर बौद्ध धर्म पद्धतीने आपण वागलं पाहिजे. जाता मी तुम्हाला एवढंच सांगतो की आपली ओळख निर्माण होत आहे, आपली वेगळी ओळख निर्माण होत आहे. त्याला एकमेव कारण आहे की बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा आणि आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर आणि आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर. कारण आपली विवाहविधी जी आपण बघतो, विवाहविधी जी आपण करतो ते इतर समाज बघतो की आपल्यामध्ये जी विवाह करण्याची पद्धत आहे ती पद्धत इतर समाजातला व्यक्ती पाहतो आणि त्याला वाटतं की अरे काय बदल आहे, किती व्यवस्थित पद्धतीने हे लग्न लावतायत आणि किती व्यवस्थित पद्धतीने हा विधी करतायत. हा अनुभव माझ्यासाठी बराच वेळा झालेला आहे. माझ्याकडे येऊन ब्राह्मण समाजाची जी लोक येऊन भेटलेले आहेत आणि त्यांनी त्यावेळेस आम्हाला भेटून ज्यावेळेस सांगितलं की हा जो बदल आहे, ही जी तुमची पद्धत आहे खूपच छान आहे आणि आम्हाला आवडलं. हे कोण सांगते तर इतर समाजातले ब्राह्मण समाजाचे लोक सुद्धा आम्हाला सांगतात. आणि हा जो एकमेव बदल जर कोणामुळे झाला असेल तर केवळ आणि केवळ या बौद्धाचार्यांमुळे झाला. आणि म्हणून आपल्याला करून सगळ्यांकडून मी एवढी अपेक्षा व्यक्त करतो की केवळ प्रवचन ऐकून इकडं ऐकलं इकडं सोडून दिलं असं न करता आपण त्या आचरणामध्ये आणलं पाहिजे. आपण जर अंधश्रद्धेमध्ये जात असाल, अंधश्रद्धा करत असाल तर आपण दूर ठेवली पाहिजे. काही होत नाही, कोंबडं बकरं कापण्याने काही मिळत नाही, नवस करण्याने काही मिळत नाही, काही मिळत नाही. आपल्याला बौद्ध धर्म पद्धतीने उपोषित व्रत पालन करणं ही प्रत्येक बौद्धांची आचारसंहिता आहे आणि त्याने प्रत्येकाने ते केलं पाहिजे. उपोषित व्रत जर आपल्याला माहीत नसेल तर प्रवचन झाल्यानंतर मी आपल्याला सांगेन, आपण प्रत्येकाने उपोषित व्रत धारण करून बौद्ध संस्कृती काय आहे ही आत्मसात केली पाहिजे. त्यावेळेस आपल्याला कळेल की उपोषित व्रत धारण केल्यानंतर कळेल की बौद्ध धर्म काय आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विचार काय आहे. एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगून टाकतो. हा विषय मी कुठे वाचला नाही, काही नाही, मी स्वतःच तयार केला
आणि मला असं वाटतं की बौद्ध धर्मामध्ये ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे. म्हणून मी आपल्याला मला ही आज या ठिकाणी ही संधी दिली, बौद्धांची आचारसंहिता हा विषय देण्याची संधी दिली, त्याबद्दल मी या शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आपल्याला जर काही या विषयाबद्दल शंका असतील तर आपण त्या शंकासुद्धा आपण विचारू शकतात. एवढंच बोलून मी आपल्या सर्वांची रजा घेतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि जय भीम, नमो बुद्धाय, जय हिंद.